मी यापूर्वी भोकर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 19,000 प्लस मते घेतली असून मला प्रहार जनशक्ती पक्षाचे तिकीट द्या. सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा आरक्षणाचा लढा चालू असून मी एक ओबीसी आहे. माझ्या पाठीमागे ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांची साथ आहे अशी ग्वाही देत नामदेव आयलवाड या भामट्याने माझ्या मदतीने तिकीट मिळवून उमेदवारी दाखल केली आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कल्पना न देता प्रस्थापित पक्षाशी मॅनेज करून आपला उमेदवारी अर्ज उचलून घेतला. अशा भामट्यापासून ओबीसी बांधवांनी सावध राहावे असा संदेश प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट शेखर कुंटे व जिल्हा प्रमुख विठ्ठलराव कल्याणकर देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिला. नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर कुंटे भोकर प्रहार जनशक्ती पक्षाचा तालुकाध्यक्ष होतो. पण मागच्या 4 नोव्हेंबर रोजी मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. कारण माझ्या शिफारसीहून माझ्या पक्षाने नामदेव आयलवाड या भामट्याला भोकर विधानसभेमध्ये प्रहार पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली होती. परंतु या भामट्याने आम्हाला कोणतीही कल्पना न देता परस्पर 4 नोव्हेंबर रोजी त्याचा उमेदवारी अर्ज हा उचलून घेतला. आम्ही त्याला उमेदवारी अर्ज B.Farm देत असताना त्याने दिलेल्या परिचय पत्रामध्ये तो वंचित बहुजन आघाडीकडून मागच्या वेळेस 2019 मध्ये 19,000 मते घेतली होती. तसेच तो एक ओबीसी नेता आहे. तसेच लक्ष्मण हाके यांचा निकटवर्ती आहे आणि लक्ष्मण हाके हे त्याला आमच्या पक्षाकडून 4 सभा देणार आहेत भोकर विधानसभेमध्ये असे त्याने सांगितले. त्यानुसार आम्ही त्याला B.Farm दिला होता. परंतु या भामट्याने 4 नोव्हेंबर रोजी आमचा B.Farm उचलून घेतला. त्यामागचे कारण की त्याने एक मोठी आर्थिक तोडी केलेली आहे. ज्यावेळेस मी त्या भामट्याला कॉल करून याचा खुलासा मागितला असता त्याने मला स्पष्ट सांगितले की लक्ष्मण हाके यांच्या प्रेशरमुळे मी माझा B.Farm उचलले आहे. आणि त्याच दिवशी 4 नोव्हेंबर रोजी मी लक्ष्मण हाके यांना सुद्धा कॉल केला की असं या भामट्याने आमचा B.Farm विकून खाल्लेला आहे. त्याने माघार घेतली आणि तो म्हणत आहे की लक्ष्मण हाके यांचं मला प्रेशर होतं. पण लक्ष्मण हाके यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की या भामट्याचा त्यांचा काही संबंध नाही आणि त्यांनी कोणताही त्याला दबाव दिलेला नाही. परंतु हेच लक्ष्मण हाके नांदेड जिल्ह्यामध्ये 7-8 नोव्हेंबर रोजी लोहा कंधार मतदारसंघामध्ये प्रचारार्थ आले असता त्यांनी या भामट्याला स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन प्रचार केला. नुसता प्रचारच केला नाही तर त्यांनी त्याच्या नांदेड येथे घरी मुक्काम सुद्धा केला, वास्तव सुद्धा केले. या माध्यमातून मी लक्ष्मण हाके यांना आवाहन करतो त्यांनी खुलासा द्यावा. मी एक ओबीसी अन्यायग्रस्त ओबीसी या नात्याने मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी या भामट्याला का घेऊन फिरले. त्यांना सर्व कल्पना असताना सुद्धा त्यांनी त्याच्या घरी वास्तव का केलं. तसेच त्यांनी याची सुद्धा चौकशी करावी की हा आयलवाड नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाकडून आपल्या नावावर ओबीसीला ग्रहित धरून मी लक्ष्मण हाके याचा निकटवर्ती आहे, त्यांच्या सभा लावून देतो असे म्हणून या निवडणुकीमध्ये कोणकोणत्या नेत्याकडून कोणकोणत्या पक्षाकडून त्याने पैशाची तोडी केली आहे. तसेच हा नामदेव आयलवाड आज भोकर येथे 11 नोव्हेंबर रोजी भोकर येथे मोंढ्या येथे झालेल्या भाजपच्या जाहीर सभेमध्ये हा स्टेजवर होता. या माध्यमातून मी अशोक चव्हाण आणि भाजपला सुद्धा खुलासा मागतो की त्यांचा हा प्लॅन होता का. कारण भाजपने अखंड महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला अमरावतीमध्ये सुद्धा याची परिचिती आलेली आहे. मी अशोक चव्हाण यांना आवाहन करतो त्यांनी खुलासा द्यावा की आमचा B.Farm विकून खाल्लेला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला हा उमेदवार आपल्या जाहीर सभेच्या भोकर येथील स्टेजवर कसा. आणि मी हात जोडून सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो कोणत्याही ओबीसी तथाकथित ओबीसी नेत्याच्या कोणत्याही आव्हानाला बळी पडू नका. तुम्ही विचार करून आपल्या मतदानाचा अधिकार बजवा आणि आपापल्या मतदारसंघामध्ये एक सक्षम आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार निवडून द्यावा. आणि तो कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो. धन्यवाद. जय संविधान. जय